पण मी पुण्यासारखं पूर्ण व्हिडिओ बघा. हॅलो गाईज, नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एका नवीन ठिकाणी चाललेलो आहोत. हाय, तर ही आहे सारिका दीदी. तर आम्ही दोघी एक्सप्लोअर करणार आहोत. इथं सोलापूर जवळ एक पाकणी म्हणून गाव आहे. तर त्यामध्ये काय एक्सप्लोअर करणार आम्ही तुम्हाला दाखवू. चलो. आले आले आमचं फ्रुट्सनी स्वागत झालेलं आहे. तर आता हे आम्ही खातो. गाईज ही आहेत अंजली मॅडम, हे आहेत सारिका दीदी, हे आहेत विशाल. आणि प्रत्येक वेळी भेटले की मला हाय गाईज म्हणल्याशिवाय बोलत नाही. त्याच्यामुळे म्हणलं आज इच्छा पूर्ण करावी आणि ब्लॉगच बनवा. पूर्ण दाखवते तुम्हाला, पूर्ण व्ह्यू दाखवते. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी जमली आहे. आणि ओनर आहे अभिषेक माळाचे. इकडे हे दाखवा, अभिषेक माळा. हे असं आहे अभिषेक माळा. आणि इकडचं ते इकडचं जेवण तुम्हाला मी दाखवते. जेवणात काय काय आणि हे जे मालक आहेत. तर तुम्ही तुमच्या हॉटेलबद्दल सांगा. गजब बेइज्जती है. तर एवढी सगळी गर्दी बघा कशी जमली. कशाला उभारली का माय? जेवायला ये म्हणलं माय. अशा प्रकारची इथे जेवणाची व्यवस्था असते. सेल्फ सर्व्हिस असते काहीच. इथं असं बसून जेवतात. माझा हात ओझं होईल तर म्हणून मी खाली ठेवलं ताट. एवढं मोठं तर खायला येतं. भाताचा वास किती छान येईल. आता भात कुठे ठेवायचं? हा, भात पुन्हा. तर गाईज अशा प्रकारे सगळेजण बसलेले आहेत. जेवायला ये म्हणलं माय. हे बघा गाईज किती छान मेन्यू आहे. तुम्ही पण या जेवायला ये म्हणलं माय. तुम्ही चांगला बोलले म्हणा. चांगला बोले म्हणा. चांगला बोले बैगन. ते पण एक मीम आहे. चांगला बोले कू. तुम्ही चांगला बोले म्हणा आणि तुम्ही कू म्हणा. हा, तर काय तर आम्ही मस्तपैकी जेवण करतो आणि मग तुम्हाला मी खाईतलं पूर्ण दाखवते व्हिडिओ मध्ये. बाय बाय. आणि तुम्हाला हे दाखवते ताटामध्ये काय काय दाखवते. ताटामध्ये बघा हे वांग्याची भाजी, डाळीची आमटी, हापूस आंब्याचा रस, हे खूप छान असतं. हे पुरणपोळी, चपाती, भाकरी, कुरडी, पापड, भात, क्या बोल बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, काकडीची, कोशिंबीर, दही, चटणी, लोणचं, मीठ, ऑल ओव्हर. दिस इज जान. तर गाईज आमचं जेवण झालंय. आता पान खाऊयात. जाहीर नाका ब्लॉगच करते. मला पण एक पान देता. हा पान गेला तोंड. असा व्ह्यू. आणि तिकडच्या साईडला एक बैलगाडा आहे. ते बघू शकता इथून दिसायला बैलगाडा. तिकडे लहान लेकरांचं खेळायचं सामान, खेळ जायचं सगळं. खूप मजा आली. हे बघा गाईज एवढा सुंदर सुंदर एरिया आहे. असं हे एंट्रन्स हे जाण्याचं आहे. हे बघा गाईज दोन बैल मस्त मस्त. पाटलांचा बैलगाडा गाडा. सॉरी तुमचे कान खराब केल्यामुळं. बघू शकता मस्त मस्त बैल आहेत. आपण बैलाच्या शेपटीला हात लावू, तोडून बिडून टाकू. मस्त नाही तोडायचं बाबा. 1 लाखचं बैल आहेत. मस्त असं बैलगाडी आहे. गावाकडची लाईफ अनुभवायला भेटेल एक दिवसात. तुम्ही वन डे ट्रिप पण करू शकता. इथे पूर्ण इथं गार्डन पण आहे छोटं लहान लेकरांसाठी. अजून तिकडे पण खूप सारा एरिया खेळण्यासाठी. झोका आहे, झोका बघू तर अशा प्रकारचा इथं झोका आहे. इथं तसलं ते असतं ना खेळायला गड्ड्यात पण तसला. आता मी घसरगुंडीवर चढणार आहे, ते पण हिल्स घालून. आणि बाय द वे हे मी हिल्स काल परवा घेतले. 2100 रुपयाला बाटाचे हिल्स घेतले. बघा गाईज एवढं मोठं महागडे. आणि ह्याचं कसं निघालंय. दोनच आज दुसरा दिवस आहे घालले. माय गॉड. मित्र चलो तो लेट्स स्टार्ट. चला मला भीती वाटायली.
कसं मला सांग, हे चप्पल खाली पडू नये माझे. खरंच खूप भीती वाटते. फोन तर पडेल, माझी चप्पल तर पडेल किंवा मी तर पडेल का. हे भगवान जी मेरे को बचा लो यार. किती मोठा खड्डा यार, तिथे दगड आहेत. मला नको वाटायला. म्हणजे युजली मी नाही घाबरत असलं घसरगुंडीला, पण मी आदळ गायज. चप्पल नीट आहे ना. हा चप्पल नीट आहे, पण मला लागलं. आई मम्मा आता यार कोण धरायला पण नाही. सगळं किती सामसूम झालं तिकडं हॉलमध्ये आहेत सगळे. चला लावून येणं यार. आई काय नाही झालं, कोण बघितलं नाही. छान आहे. अबे घसरत मला स्वतः घसरत जावं लागला. घसरगुंडी आहे का बेड आहे झोपण्यासारखं. असं झालं यार. काय पण म्हणा, पण एरिया मस्त आहे इथला. आणि इकडे पण पूर्ण फुल खेळण्यासाठी बनवलं आहे मी. तिकडच्या साईडला एकदम मस्त मज्जा घेऊ शकता तुम्ही पण. सो गाईज, तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आवडला नसेल तरी पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय चाललंय तुमचं सबस्क्राईब करायला किंवा एक व्ह्यूज बघायला. पूर्ण व्हिडिओ बघा पहिलं हा. तर गाईज आता मी चालली आहे, तुम्ही पण इथं नक्की या. अभिषेक मळाला पाकणी आहे. सोलापूर पासून किती किलोमीटर लांब आहे? सोलापूर पासून 16 किलोमीटर लांब गाव आहे पाकणी म्हणून. तिथं अभिषेक मळा आहे. तुम्ही या आणि खूप एन्जॉय करा. बाय बाय. 16 वय धोक्याचं असते, तसंच 16 किलोमीटर अंतर आहे पाकणी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अभिषेक मळा धोक्याचा आहे म्हणायचंय का?